सध्या राज्यात निवडणुका धर्म व जातीच्या नावावर झाल्या। मुंबईत गोदरेज जमिनीचा ताबा घेणार व बेघरांना सोबत घेऊन आंदोलन करणार। मुंबईत 25 ते 30 लाख बेघर आहे, त्यांना घर नाही। मुंबईमधील 6000 एकर जमीन ताब्यात घेऊन बेघरांना घर देणार असा इशाराही यावेळी माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला। मला असं वाटतं का तिथे मी नरेशजी सांबरे आणि श्रीकांतजी शिंदे आणि आमचे राहुल शेवाळे यांच्या प्रचारात मी काही मीटिंगा वगैरे लावल्या होत्या। एकंदरीत मला असं वाटतं का हे सगळी निवडणूक धर्मयुद्ध म्हणूनच समोर येत आहे आणि जातीपातीच्या राजकारणाला मोठं उत्तेजन याच्यामध्ये भेटलेलं आहे। तुम्ही जर प्रत्येक मतदारसंघ जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचे आणि धर्माचे गणित व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न झाला, तो काँग्रेसकडूनही झाला आणि भाजपाकडूनही झाला। त्याच्यानं मूळ मुद्द्यापासून ही निवडणूक फार दूर गेलेली आहे। आजही मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या आर्थिक राजधानीमध्ये लोकांना पूर्ण झोपायला घरसुद्धा भेटत नाही। पाय लांब करून झोपावं असं घरसुद्धा 75व्या वर्षामध्ये नशिबी आलं नाही। 6 ते 7 लाख लोक आजही फुटपाथवर झोपतात मुंबईला आणि 6000 एकर जमीन फक्त 6 कुटुंबाजवळ आहे। याचा हाही मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान खऱ्या अर्थानं यायला पाहिजे होता, तो आला नाही। त्या संदर्भात सुद्धा आम्ही जून महिन्यात एक वेगळं आंदोलन गोदरेजच्या मैदानावरच 3000 एकर जमीन जे गोदरेजची आहे ते इंग्रजांनी त्यांना दिली, हरामीतून जे भेटलेली जमीन आहे ते सरकार दरबारी जमा करावी, नाही तर ते आम्ही आमच्या जे बेघर आहे त्यांना घर नाही त्यांच्या हवाली आम्ही देणार आहोत, असं एक आंदोलनसुद्धा भविष्यात करणार आहोत।